सुवर्ण इथून पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्याला राज्यभरातल्या घडणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा. त्यापूर्वी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला. सरकारनं आज बोलवली ओबीसी संघटनांची बैठक. हैदराबाद गॅझेटचा जीआरला विरोध करणाऱ्या संघटना विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित, तर ओबीसी महासंघ बैठकीला जाणार नाही. सरकारने बोलवलेल्या ओबीसी बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डावललं. राष्ट्रवादीचे राज राजपूरकर यांची न्यूज आणि लोकमतला माहिती. 2 सप्टेंबरच्या जीआरवरती आक्षेप असल्याची माहिती. रामदास कदमांनी केलेल्या आरोपांसंदर्भात अनिल परबांची आज पत्रकार परिषद. कदमांच्या आरोपांवरती अनिल परब स्पष्टीकरण देणार असून बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रासंदर्भातही खुलासा करणार असल्याची माहिती. बहुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देणार. राज्य सरकारने दिबा पाटलांचं नाव केंद्राला पाठवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बैठकीत माहिती. नवी मुंबई महापालिकेत 14 गावांच्या समावेशावरून भाजपमध्ये जुंपली. कोणत्याही परिस्थितीत 14 गावांना पालिका हद्दीत राहू देणार नाही, नाईकांचं विधान. तर मंदा मात्र 14 गावांच्या समर्थनार्थ. गौतमी पाटीलला अटक करा. पुण्यात गौतमीच्या वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबियांची मागणी. गौतमीला चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश. गौतमीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. ते गौतमी पाटीलला काय उचलायचं नाही. त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे, तर तिला काय म्हणा तू अशी गौतमी पाटील झाले, तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर मग सगळं. गौतमी पाटीलच्या वाहनाच्या अपघातात रिक्षाचालक जखमी. गौतमी पाटीलला उचलायचं की नाही, चंद्रकांत पाटलांचा डीसीपींना सवाल. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा. मच्छीमारांना समुद्रात जाणं टाळण्याच्या प्रशासनाच्या सूचना. पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघणार आहोत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे पिसे पांजरापूर इथल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत विभागातील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. 7, 8 आणि 9 ऑक्टोबरला रोज दुपारी हे काम चालणार आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरामधील बहुतांश विभागांचा पाणीपुरवठा सलग 3 दिवस प्रभावित होऊ शकतो. गेल्या 2 आठवड्यांपासून सलग भाववाढ होत असलेल्या चांदीच्या भावात 1000 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी 1,46,500 रुपयांवर गेली 10 ग्रॅम करता, आणि सोन्याच्याही भावात 800 रुपयांची घसरण होऊन ते 1,17,600 रुपयांवर गेलं 1 तोळ्याकरता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या फळभाजी पिकाचंही मोठं नुकसान झालंय. घाऊक बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमतीत दुप्पट वाढ झालेली आहे. 1 किलोच्या पैशात फक्त पाव किलोच भाजी मिळते. परिणामी आधीच महागाई आणि त्यात होरपळणारा मुंबईकर अतिवृष्टीने चांगलाच हैराण झालाय. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार अपडेट करण्याकरता शुल्कात 25 रुपयांची वाढ केली आहे. हे नवे शुल्क ऑक्टोबरपासून लागू असेल. 30 सप्टेंबर 2028 पर्यंत राहील. राज्यामध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यमार्ग परिवहन महामंडळाचं लाखोंचं नुकसान झालंय. नद्यांना आलेला पूर, रस्त्यांवर साचलेलं पाणी आणि पूरपरिस्थिती अशा अनेक गोष्टींमुळे वाहतूक ठप्प झालेली आहे. परिणामी मुंबईतून ये जा करणाऱ्या एसटी बसच्या शेकडो फेऱ्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत. पॉट टॅक्सी प्रकल्प कुर्ला रेल्वे स्टेशनशी थेट स्कायवॉकच्या माध्यमातून जोडला जाणार आहे. स्कायवॉक उभारण्याकरता मध्य रेल्वेनं कुर्ला पश्चिमेतील 1370 चौरस मीटर जमीन देण्याचं निश्चित केलेलं आहे. महावितरणनं लघुदाब वर्गातील औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांकरता 157 किलोवॅटपर्यंत वीजभार वाढीच्या ऑनलाईन अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केलेली आहे. ही प्रक्रिया महावितरणच्या संकेतस्थळावर कार्यान्वित झाली असून नियमानुसार शुल्क भरल्यावर 24 ते 48 तासात वीजभार वाढ मंजूर केली जाणार आहे. टेक कंपनी गुगलनं 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. गुगलच्या डिझाईन विभागामध्ये हे कर्मचारी काढून टाकण्यात आलेले आहेत. कंपनीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर लक्ष केंद्रित करण्याकरता आणि डिझाईन प्रक्रिया स्वयंचलित करण्याकरता ही कपात केली आहे. मुंबई महापालिकेतील 5 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यापैकी नितीन शुक्ला आणि अलका ससाणे यांच्या बदल्या काही महिन्यांपूर्वीच झालेल्या होत्या. अल्पावधीत त्यांची पुन्हा बदली झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. ही प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार आहे. हरकती सूचनांवर सुनावणी घेतली जाणार आहे. तरी प्रारूप प्रभागातील रचनेतील हे बदल राजकीय सोय म्हणून बघितले जाणार आहेत अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे अंतिम झालेल्या प्रभाग रचनेमध्ये महायुतीमधील कोणत्या पक्षानं कुरघोडी केली हे यातून स्पष्ट होईल. ॲपलनं नवीन अपडेट जारी केलेलं आहे. आयफोन युजर्सनं हे अपडेट तात्काळ अपडेट करण्याच्या सूचना कंपनीने केल्या आहेत. या अपडेटमधून काही महत्त्वाचे बग्स फिक्स केले जाणार आहेत. या अपडेटमध्ये आवश्यक सिक्युरिटी पॅच दिलेले आहेत. आरबीआयची नवी सेम डे क्लिअरन्स व्यवस्था लागू होत असल्यामुळे चेक ज्या दिवशी बँकेत भरला त्याच दिवशी भेटणार आहे. प्राप्त माहितीनुसार सध्याचा धनादेश व्यवहार व्यवस्थेत बॅच प्रोसेसिंग होते. मात्र काही तासांमध्ये चेक क्लिअर होणार असल्यानं सामान्यांना दिलासा मिळेल. मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं करायची आहेत. रविवारी ब्लॉक असेल. माटुंगा मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. जलद मार्गावरून लोकल धावतील. परंतु जलद मार्गाच्या पलाटाअभावी विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर रेल्वे स्थानकावर लोकलला थांबा नसेल. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ शकतात. महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त संवर्गातील रिक्त पदांकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षेअंती शिफारस केलेल्या 4 सहाय्यक आयुक्तांच्या पदस्थापनाचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशांवर जारी केलेले आहेत. त्यानुसार नितीन शुक्ला, संजय इंगळे, अलका ससाणे, महेश पाटील या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये संभाव्य भेसळ रोखण्याकरता अन्न आणि औषध प्रशासनानं राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये अन्नाचे कमी दर्जाचे 26 नमुने, चुकीचे आवरण असलेले 4 नमुने, असुरक्षित अन्न असलेले 11 नमुने आढळलेले आहेत. तपासामध्ये जप्त केलेल्या 1815 नमुन्यांचा अहवाल अजून प्रलंबित आहे. बेकायदा होर्डिंगच्या तक्रारी वेळेत सोडवा, नाहीतर विभागीय चौकशी करू. 15 दिवसांमध्ये जे आदेश देऊ त्यात याचा समावेश करू, अशी तंबी उच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिलेली आहे. राज्य सरकारनं आयात निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी ई बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कागदी स्वरूपातील स्टॅम्प पेपर आजपासून बंद होतील. सध्या आयात निर्यात व्यवहारांकरता दर महिन्याला सुमारे 3 ते 4 हजार बॉन्ड काढले जातात. तर आता सर्व मोठे व्यवसाय हे ई बॉन्डमध्येच करता येणार आहेत. शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने घेतलेला आहे. या निर्णयानुसार चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांची तालुका आणि जिल्हा स्तरावर समिती नेमण्यात येणार असून ही समिती 6 आणि वार्षिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि नमुना उत्तरपत्रिका तयार करण्यासाठी असणार आहे. छोटासा ब्रेक. काही बुलेटिनमध्ये स्वागत. पुढच्या बातम्या. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशाकरता दिलासा देण्यात आलेला आहे. आता 11वी करता 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. 7 ऑक्टोबरला प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयासंदर्भातील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे राज्यभरात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षक भरतीकरता टीईटी परीक्षा आता 23 नोव्हेंबर 2025ला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फॉर्म भरण्याकरता 4 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सेबीनं अब्जाधीश कुटुंबियांच्या फॅमिली ऑफिसेसना या नियमाच्या चौकटीमध्ये आणण्याची तयारी चालवली आहे. या कार्यालयांमधून मोठ्या प्रमाणावर शेअर बाजारात आणि खाजगी गुंतवणुकीत पैसे येतात. सेबी फॅमिली ऑफिसेसना त्यांच्या कंपनीची माहिती, संपत्ती, गुंतवणुकीचे परतावे उघड करण्यास सांगितले जाणार आहे. सीएसएमटीवरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यावेळी त्यानं प्रसंगावधान राखत बेलापूर रेल्वे स्थानकात लोकल थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या या मोटरमनवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. धाराशिवमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापुरामध्ये वाढती गर्दी बघता वाहतुकीत बदल करण्यात आले. त्यासह व्हीआयपी दर्शन 1 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 500 आणि 1000 रुपयाचा सशुल्क पास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोलापुरातील पूरस्थितीनं गंभीर स्वरूप धारण केले. तातडीच्या उपाययोजनांची आवश्यकता निर्माण झाली आहे. हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालं. यावेळी जयंत पाटलांनी मदतीचा हात पुढे करत तब्बल 1200 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. नागपुरातील संविधान चौकात गेल्या 22 दिवसांपासून विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये राज्यभरातील महसूल सेवक सहभागी झाले. जर चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश केला नाही तर आमरण उपोषण करणार असा इशारा देण्यात आला. भुसावळमधील तापी नदी पुलावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत. या पुलावर हजारोंच्या संख्येनं वाहनांची वर्दळ बघायला मिळते. त्यामुळे तातडीनं पूल दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. लोणावळ्यामध्ये विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी हिंदू समितीच्या वतीनं रावण दहन करण्यात आलं. यावेळी 40 फुटी रावणाचं दहन केलं गेलं. अमरावतीच्या मुजरी गुरुकुंजमध्ये उद्यापासून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ होतोय. 11 ऑक्टोबरला तुकडोजी महाराजांना देश विदेशातील गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. अमरावती चांदूर रेल्वे मार्गावर जंगलातून रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्याचा मृत्यू झाला. वडाळी वन विभागाच्या वतीनं बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. गोंदियामध्ये सलग दुसऱ्या दिवशी दुर्गामातेला निरोप देण्यात आला. ढोल ताशाच्या गटात मिरवणूक काढत भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. पुढील 3 दिवस काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या कालावधीमध्ये विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. इतर भागात उघडीप राहील. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर थोडा कमी झालाय. अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, तीव्र होतोय. हवामान विभागाकडून देशातील जवळपास 14 राज्यांना हाय अलर्ट देण्यात आलाय. यामध्ये महाराष्ट्राचा पण समावेश आहे. गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुंबईसह राज्यभरामध्ये पुन्हा बरसेल. ठिकठिकाणी पाऊस हजेरी लावेल. त्यानंतर 12 ऑक्टोबरला मान्सून एक्झिट घेईल असा अंदाज आहे. राज्य विधिमंडळाच्या नागपूर इथं 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम संसदीय कार्य विभागाने जाहीर केला. त्यानुसार 2 आठवड्यांच्या कालावधीमध्ये 10 दिवस कामकाज नसल्याचं नमूद करण्यात आलं. अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी आणि प्रति हेक्टरी 50,000ची मदत मिळालीच पाहिजे. या मागणीकरता ठाकरेंचा पक्ष आंदोलन करणारे 5 ते 11 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यात आंदोलन केलं जाणार आहे. विभागीय आयुक्त, तहसील कार्यालयांवर हंबरडा मोर्चा काढला जाणार आहे. माडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर आणि वसई गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5,354 सदनिका ओरोस, कुळगाव, बदलापूर इथल्या 77 भूखंड विक्रीकरता आयोजित लॉटरीकरता सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. या वेळापत्रकानुसार अनामत रकमेसह पात्र अर्जाची लॉटरी 11 ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे. अमरावतीच्या परतवाडामध्ये गोळीबारादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 13 संशयितांप्रकरणी नवा ट्विस्ट समोर आलाय. परतवाडामध्ये ताब्यात घेतलेले 13 ही संशयित निर्दोष आहेत. केवळ नावामुळे घोळ झाला अशी माहिती समोर आली आहे. मनसर जवळच्या पेट्रोल पंपावर शस्त्रधारी चोरट्यांनी जबर चोरी केली. गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत हवेत गोळीबार करण्यात आला. रोख रक्कम चोरण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.